दुपारी हवालदार गायकवाड आणि हवालदार शेलार हे बीट मार्शल ड्युटीवर असतात आणि गायकवाड यांनी त्यांच्या मित्राची गाडी वापरण्यासाठी घेतलेली असते आणि ती गाडी घेऊन ते बीट मार्शल ड्युटीवर कार्यरत होते. त्या दरम्यान त्यांनी एक इस्मात विदाऊट हेल्मेट चार्ज मारला आणि त्याच्यानंतर ते तिथून निघून गेले आणि परत फिरून त्याच एरियात ते फिरत असताना या सदर इस्मानी ज्याच्यावर चार्ज मारलेला होता विदाऊट हेल्मेटचा, त्यांनी मनात द्वेष बुद्धीने राग धरून त्यांची ती शूटिंग केली आणि त्याच्यात त्यांनी ते दाखवून निदर्शनास आणून दिले की तुमच्या गाडीला नंबर प्लेट नाहीये. पण वास्तविकता अशी होती की मागे नंबर प्लेट होती आणि पुढची नंबर प्लेट इम्प्रॉपर होती. त्याप्रमाणे त्या गाडीवर आपण दुसऱ्या दिवशी त्याच्यावर इम्प्रॉपर नंबर प्लेट विदाऊट मिरर आणि परत अजून एक त्याच्यावर पोलीस पार्टीचा त्यांनी वापर केलेला होता प्रायव्हेट व्हेकलवर. असा एक त्याचा जवळपास 2,000 रुपयाचे आपण त्याच्यावर चलान जनरेट केलेले आहे. नाव आपण कोणाला नाव आणि गाव विचारून फाईन मारत नाही, त्याच्यामुळे आता ते चलान बघून मला आपल्याला सांगायला लागेल की नक्की काय होतं. पण तरुण इसम होता. जर त्याच्यात त्याने असे कोणीही करू नये गाडी पकडण्याचा कार्यक्रम, कारण जर अशा प्रकारे जर कोणी गाडी पकडली त्याच्यात तो स्वतः इंजर्ड होऊ शकला असता, त्याच्यानंतर तो हवालदारही इंजर्ड होऊ शकला असता आणि त्याच्यामुळे मोठी दुर्घटना घडली असती. तर जे काय तुम्हाला हे करायचं आहे तर ग्रीव्हन्स रिड्रेसल आपलं चालू असतं. ठाणे पोलीसचं आहे, महाराष्ट्र पोलीसचं आहे, महापोलीस ट्रॅफिक ऍपवर आपण आपल्याविषयी चलांविषयी आपल्याला काही तक्रारी असतील तर आपण ग्रीव्हन्सवर रिड्रेसल मध्ये आपण करू शकता तक्रार. अशा प्रकारे स्वतःचा आणि पोलिसांचा जीव धोक्यात घालू नये. बरोबर आहे. सदरून इसमाने जरी द्वेषबुद्धीने आपल्या अंमलदारांची गाडी पकडली असेल, पण आपण पोलीस हा कोणाच्याही कारवाई करताना द्वेषबुद्धीने कारवाई करणार नाही आणि करतही नाही. त्याच्यामुळे आपण त्या इसमावर अजून तरी कोणत्याही कलमाखाली त्याच्यावर कारवाई केलेली नाही, कारण केली पीएनएस प्रमाणे त्याच्यावर जर 307 किंवा 353 प्रमाणे गुन्हा दाखल केला असता तर त्याचा बिचाराचा लाईफ स्पॉइल झाला असता. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.